सद्गुरु पै माऊली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे, सद्गुरूंची कृपा कशी संपादन करायची. सद्गुरु कृपेमुळे ध्यान सद्गुरु कसे प्रकट होतात व त्यामुळे देवाची कृपा कशी होते. सद्गुरु आणि शिष्य अशी जी परंपरा आहे आणि ह्या परंपरेमध्ये सद्गुरु हे देवभावात असतात आणि शिष्य हा देहभावात असतो. हा मोठा फरक असतो. आणि त्यामुळे आपल्या ठिकाणी देहभाव आहे हे सुद्धा शिष्याला माहीत नसतं. जसं एखाद्या आजारी माणसाला आपण आजारी आहोत, नेमका आजार काय आहे हे कळत नसतं, तसंच शिष्याची अवस्था असते. आणि शिष्याला आपण सद्गुरूंकडे कशासाठी येतो आहोत हे तितकंसं माहीत असतं असंही नसतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी येतात की काही बरेच वेळा लोक सद्गुरूंचा अनुग्रह घेतात किंवा सद्गुरूंना शरण जातात असं आपण म्हणतो. ते नेमकं कशासाठी जात आहेत हेही त्यांच्या लक्षात नसतं. पण सद्गुरू जेव्हा शिष्याला अनुग्रह देतात किंवा आपल्या कक्षेत घेतात, तर त्यांची मात्र इच्छा असते की देहभावात असलेल्या शिष्याचं रूपांतर देवभावात व्हावं. म्हणजे शिष्याकडे देवभाव प्रकट होणं आणि ती होण्यासाठी जे ज्ञान किंवा जे मार्गदर्शन सद्गुरू शिष्याला करत असतात, हे जे मार्गदर्शन असतं किंवा ज्ञानाचं अंगाने ते समजावून सांगत असतात, हीच सद्गुरू शिष्यावर कृपा करीत असतात. शिष्याकडे किती जिज्ञासा आहे किंवा शिष्याचा कसा पिंड आहे, कोणत्या शिष्याला कोणता मार्ग द्यायचा हे खऱ्या सद्गुरूला बरोबर माहीत असतं किंवा त्याला ते त्या पद्धतीने ते शिष्याला मार्गदर्शन करत असतात. आता हे जे मार्गदर्शन करणं आहे तीच सद्गुरू शिष्यावर कृपा करीत असतात. म्हणजे कृपा करणं आणि कृपा होणं अशा दोन गोष्टी परमार्थामध्ये होत असतात. जे शिष्य सद्गुरूंच्या ज्ञानाचा आलंब घेतात किंवा ते ज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतात आणि ते ज्ञान संपादन करून ते आत्मसात होणं आणि त्याच्यातून हळूहळू आपल्या ठिकाणी असलेला देहभाव आणि देहभावाची जाणीव सद्गुरूंच्या ज्ञानामुळे शिष्याला व्हायला लागते. पण तरीसुद्धा हा देहभाव कसा सुटला पाहिजे हे शिष्याला कळत नसतं. कारण प्रत्येक कृती त्याची देहभावातून असते आणि प्रत्येक ठिकाणी त्याचं मी आणि माझं हे सुटत नसतं. आणि त्यामुळे सद्गुरूंना जे शिष्य पूर्ण शरणागत असतात किंवा ते शरणागती पत्करतात की सद्गुरूशिवाय दुसरा पर्याय नाही ही ज्यांना जाणीव निर्माण होते, अशा शिष्य आणि सद्गुरूंचं जे ज्ञानाची देण्याची आणि ज्ञान घेण्याची अशी अवस्था निर्माण होते, अशा शिष्यांना ज्ञान अधिक आत्मसात व्हायला लागतं. अर्थात हे ज्ञान आत्मसात झालं म्हणजे पटकन परिवर्तन झालं असं होत नाही. ते शब्दज्ञान असतं आणि ते शब्दज्ञान आत्मज्ञान रूपाने प्रकट व्हायला हवं. म्हणजे ते जे ज्ञान सद्गुरू शिष्याला देत असतात ते शिष्याच्या अंतर्मनात मुरणं
हा महत्वाचा मुद्दा तिथे लक्षात, की ते शिष्याला बहिर्मनाच्या द्वारे बऱ्याच गोष्टी हळूहळू कळायला लागतात. अनेक वर्ष, त्याला अनेक वर्ष लागतात. एका दिवसाचं ते काम नाही. आणि जे अट्टहासाने स्वतःला मध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत असतात, अशा शिष्यांवर सद्गुरूंची कृपा होते. इथे शिष्यांचे जे अनेक प्रकार आहेत, त्या अनेक प्रकाराप्रमाणे त्या शिष्याला सद्गुरूंकडून त्या ज्ञानाचा उपयोग कसा करून घ्यायचा आहे हे कळत असतं. आणि त्याप्रमाणे त्या लेवलला शिष्य ते ज्ञान आत्मसात करत असतात. हे नेहमी महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. इथे पूर्ण शरणागती हवी. प्रत्येक कृती सद्गुरू स्मरणातच व्हायला पाहिजे, म्हणून सद्गुरूंवर नितांत श्रद्धा असायला लागते. मग आपण नेहमी सांगतो की सद्गुरूंप्रती असलेली श्रद्धा, सद्गुरूंप्रती असलेली कृतज्ञता, सद्गुरूंप्रती असलेलं प्रेम, की सद्गुरू वाचून आपल्याला दुसरं काही लक्षात येत नाही, अशी जी अवस्था शिष्याची असते. अशा शिष्यांवर सद्गुरूंची कृपा होते. पण काही शिष्य फक्त थोडं काही आत्मसात झालं की प्रपंचातल्या अंगाने काही गोष्टी बऱ्याच झाल्या की तिथेच थांबतात. त्यांची प्रगती होत नाही. त्यांना तेवढ्यावरच ते समाधानी असतात आणि तेवढंच त्यांना मिळतं. आणि म्हणून आपण सद्गुरूंकडे का आलो हा महत्वाचा मुद्दा शिष्याच्या नेहमी लक्षात असला पाहिजे, की आपण सद्गुरूंकडे आलो आहोत ते आपल्या मानसिकतेमध्ये पूर्ण परिवर्तन होण्यासाठी आलेलो आहोत. इथे मानसिकता फार महत्वाची आहे. देहभावात असलेला आपला आग्रह, देहभावात असलेला राग, काही लोक रागट असतात असं आपण म्हणतो, असतात की जरासं काय झालं की त्यांना पटकन राग येतो. म्हणजे ही जी मानसिकता आहे की आग्रही असणं किंवा पटकन रागावणं, पटकन वाटेल तशी प्रतिक्रिया देणं, ही जी मानसिकता शिष्याची असते ती सगळी देहभावाची असते. म्हणून अशा शिष्याच्या मानसिकतेमध्ये बदल होणं, म्हणजे ती मानसिकतेमध्ये बदल ठरवायचं कोणी? शिष्यानेच. सद्गुरू काही छूमंतर करू शकत नाही. प्रत्येक जण सुधारायचं म्हटलं की त्यांनी स्वतः सुधारलं तर सुधारू शकतो. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, सद्गुरू किती महान असतील, म्हणजे आपण म्हणतो बरं खरं म्हणजे सगळे सद्गुरू तत्वाला पोहोचलेले सगळेच महान, पण आपण म्हणतो की एखादा मोठा समूह आहे, मोठं नाव आहे, पण शिष्य जोपर्यंत ते ज्ञान आत्मसात करून स्वतःच्या मानसिकतेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत सद्गुरूंची जी कृपा व्हायला हवी ती तशी होत नाही. म्हणजे शिष्याने स्वतःमध्ये पूर्णतः परिवर्तन घडवून आणावं लागतं. म्हणून तिथे जसं श्रद्धा सांगितलंय, प्रेम सांगितलंय, कृतज्ञता, शरणागती आणि समर्पण, अशा सर्व गोष्टी शिष्याच्या ठिकाणी असायला हव्यात. तेच त्याचं परिवर्तन होऊ शकतं. कारण मानसिकतेमध्ये परिवर्तन होणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवायची. आणि प्रत्येक शिष्याने आपण सद्गुरूंकडे का आलो तर आपल्या मानसिकतेमध्ये आपल्याला परिवर्तन घडवायचे. आपला स्वभाव असाच आहे, मी असाच रागावणार असं म्हणणारा शिष्य सुधारू शकत नाही. सुधारू शकत नाही म्हणजे त्याला प्रगती होणार नाही. काही लेवलप्रमाणे प्रगती होते. म्हणून शिष्यांमध्ये आपण प्रकार पाहतो. एकाच सद्गुरूंचे अनेक शिष्य आहेत. काही शिष्य तसेच भांडणतंटे करतच बसतात. आग्रही भूमिका तशी ठेवलेली असते. आपल्याकडे बदल व्हायला हवं असं त्यांच्या गावी येत नाही, त्यांना लक्षात येत नाही, वाटतं आपण बरोबरच आहोत. म्हणजे अशा शिष्यांना दुसऱ्यांच्या चुका चांगल्या कळत असतात पण स्वतःच्या चुका कळतच नसतात, असाही प्रकार असतो. म्हणून बऱ्याच वेळेला हौसे, नवसे, गवसे अशा अनेक प्रकार जे सांगितले जातात की शिष्यांचे जे अनेक प्रकार आहेत ते त्या प्रत्येक शिष्याचा जो सद्गुरूंकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे त्यावर सगळं अवलंबून असतं.
आणि म्हणून सद्गुरूंची कृपा होण्यासाठी शिष्याच्या ठिकाणी पूर्णतः शरणागती असावी लागते. पण ही शरणागती पूर्णतः आत्मज्ञान जोपर्यंत प्रगट होत नाही तोपर्यंत ती होत नाही. म्हणजे शरणागती असेल तर आत्मज्ञान होतं आणि आत्मज्ञान झाल्याशिवाय शरणागती होत नाही. म्हणजे तुम्हाला हे काय वेळ, आपण देहभावात असताना शरणागती जोपर्यंत सद्गुरू आपल्या मनासारखं वागतात तो पण आम्ही शरण आहे शरण आहे म्हणतो, कळलं. आणि सद्गुरूंनी मनासारखं नाही वागले म्हणजे शिष्याने ठरवलं, शिष्य ठरवलं सद्गुरूंनी असं वागितलं पाहिजे. शिष्याने काय ठरवलं पाहिजे, सद्गुरू सांगतात तसं मी वागलं पाहिजे. पण बरेच शिष्य काय करतात, मी सांगतो म्हणजे माझी इच्छा आहे त्यामुळे सद्गुरू असं वागलं पाहिजे. तिथे प्रगती होऊ शकत नाही, कारण ती शरणागती पूर्णता नसते तिथे. म्हणून म्हटलं श्रद्धा, प्रेम, कृतज्ञता या 3 गोष्टी असतात आणि त्याच्यातून शरणागती. आता ही शरणागती म्हणजे सतत सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणेच आपल्याला जीवन जगायचं आहे. तिथे माझी बुद्धी मला चालवायची नाही असं जेव्हा असतं तेव्हा ती असते, ती शरणागती असते. म्हणजे इथे मी आणि माझं सुटलं पाहिजे सर्वात महत्वाचं. म्हणजे परमार्थामध्ये सुटलं काय पाहिजे, मी आणि माझं. आणि हे मी आणि माझंच सुटत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कितीही सांगितलं म्हणजे पटकन सुटण्यासारखं नाही. त्यासाठी सद्गुरूंनी दिलेली जी साधना आहे त्या साधनेचा अवलंब करावा लागतो, की साधनेचा अभ्यास खूप करावा लागतो. कारण साधनेतूनच मी आणि माझं हळूहळू सुटायला लागतं. कारण हे सुटणं फार महत्वाचं. हे जे सुटणं आहे तीच कृपा होणं आहे. परत लक्षात ठेवा, जे जे परिवर्तन शिष्यामध्ये होत असतं त्या सद्गुरू कृपेमुळे होते. कृपेमुळे होणं म्हणजे काय, ते जे नियम आहेत अंतर्मनाचे बहिर्मनाचे नियम आपण म्हणतो, त्या नियमाप्रमाणे जेव्हा शिष्य अभ्यास करायला लागतो तर ते नियम कार्यरत होतात आणि त्याप्रमाणे शिष्याच्या ठिकाणी परिवर्तन व्हायला लागतं. मग काही शिष्यांच्या ठिकाणी परिवर्तन दिसतं पटकन, म्हणजे काही वर्षाचे शिष्य खरोखर मनापासून कार्यरत असतात त्यांच्याकडे हे खरं परिवर्तन होत असतं. कारण खरी कृपा कधी होते, ज्या वेळेला अखंड अनुसंधान व्हायला लागतं तेव्हाच खरी कृपा होणं. त्याच्या अगोदर आपल्या मनासारख्या गोष्टी घडतायत, प्रपंच चांगला घडतोय, ह्यालाही सद्गुरू कृपा होते सद्गुरू कृपा होते हाही भाग असतो. पण जिथे पूर्णतः देवभाव जागृत होतो किंवा सहज स्मरण तिथे असतं की जे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. हा जो बोध आहे की आहे ते चैतन्य स्वरूपच आहे आणि जाणते तेही चैतन्य स्वरूप आहे आणि जे जे दिसतं तेही चैतन्य स्वरूप आहे. सर्व सर्व चैतन्य स्वरूप आहे. हा जो बोध आहे की सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे, त्याशिवाय दुसरं काही नाही. आता हा बोध आहे, लक्षात ठेवायचा. हा बोध म्हणजे आता रूप काही बदलणार नाहीत, झाडं झाडासारखी दिसणार, माणसं माणसासारखे दिसणार, पशुपक्षी तसेच दिसणार. पण तिथे प्रत्येक रूपामध्ये हे चैतन्य स्वरूपच आहे की चैतन्य स्वरूपच त्या त्या रूपाने प्रगट आहे. हा सहज बोध. सहज. आता सहज होण्यासाठी अभ्यास करावा लागतो, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं शिष्याला, स्वतःच्या ठिकाणी तिथे चिंतन करावं लागतं की जे आहे दिसतंय, जे जे दिसतंय, जे जे जाणलं जात आहे, की जिथे सतत जाणणं चालू आहे ते सर्व चैतन्य स्वरूपच आहे. आणि त्यामुळे हा जो बोध आहे ना तो महत्वाचा आहे. हा बोधाचा अभ्यास करता करता शिष्याच्या जीवनामध्ये अनेक अडीअडचणी येत असतात प्रारब्धानुसार. लक्षात ठेवायचं, काय प्रत्येकाच्या सद्गुरूंकडे आले की सगळं गुलाबाची फुलं त्याच्यावर उधळली जाणार नाहीत. तिथे उलट प्रत्येकाचं जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्धाप्रमाणे त्याला अडचणी येतील किंवा चांगल्या गोष्टी घडत असतील, दोन्ही चांगलं. शुभ प्रारब्ध पण असतं, अशुभ प्रारब्ध पण असतं. पण त्या परिस्थितीच्या ठिकाणी सुद्धा ज्या शिष्याचं सगळं लक्ष सद्गुरूंच्याकडे असतं किंवा सद्गुरूंच्या ज्ञानाकडे असतं, तो शिष्य त्या भवसागरातून पार होऊ शकतो.
नाही तर अडचणी आल्या तर बऱ्याच वेळा बघा, भरपूर सद्गुरू भक्त म्हणताना काही अडचणी अशा आहेत, अरे असं कसं झालं, सद्गुरू असताना ह्या कशा अडचणी आल्या, आणि त्याच्यातून मग त्याची श्रद्धा कमी व्हायला लागते, की त्याला वाटतं काय हे काय बरोबर नाही, असे होतं. परिस्थिती ही प्रत्येकाच्या आयुष्यात त्याच्या प्रारब्धानुसार येत असते. हे जीवनाचं शास्त्र प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे. ते जर नाही आलं तरी ते गोंधळ होतोच. त्या परिस्थितीतून आपलं मन मजबूत असणं आणि त्या प्रत्येक परिस्थितीला सामोरं जात जात पुढे प्रगती करणं, यासाठी सद्गुरू भक्ती असावी लागते. सद्गुरू भक्ती त्याशिवाय होत नाही. सद्गुरू भक्तीमध्ये परिस्थिती कशी आली तरी सुद्धा शिष्य सद्गुरूंची कास सोडत नाही. त्याला अधिकाधिक तो सद्गुरूंचं चिंतन करतो, ध्यान करतो, की त्याला ध्यास लागतो, आणि स्वतःच्या ठिकाणी सर्वांशी वागताना त्याचं वागणं जेव्हा आपलेपणाचं व्हायला लागतं, तिथे ती सद्गुरू कृपा होते. म्हणून सद्गुरू कृपा होणं ही शिष्यावर अवलंबून आहे. सद्गुरू कृपा करणं हे सद्गुरूंवर अवलंबून आहे. मग खरे सद्गुरू हे सतत ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. सद्गुरूच्या शिष्याच्या ठिकाणी जी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेला सद्गुरूचा आधार घेत घेत सद्गुरू जो शिष्य जो जीवन प्रवास करतो, अशा शिष्यावरच सद्गुरूची कृपा होते. आता इथे देहधारी सद्गुरू कृपा करतात आणि देहधारी सद्गुरूंची जी भक्ती केली जाते, शिष्याकडनं जी भक्ती होते, त्या भक्तीतून शिष्यावर कृपा होते. कृपा होणं हे शिष्याच्या हातात आहे. म्हणजे शिष्य किती अभ्यास करतोय, शिष्य स्वतःच्या ठिकाणी बदल पाहण्याचा प्रयत्न करतो, बदल घडवण्याचा प्रयत्न करावा लागतो. इतकं सोपं नाही. पण बऱ्याच वेळेला परमार्थामध्ये दुसऱ्यांना सांगण्याचा आनंद जास्त असतो. दुसऱ्यांना मार्गदर्शन करावं असं वाटतं. जरासं कळल्यानंतर सगळ्या गोष्टी सांगत असतात, पण ते करत असताना आपल्याकडे ह्या गोष्टी होत नाही ही त्याला जाणीव नसेल तर तिथं फुकटचा अहंकार मात्र आपल्या माथी लागतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणून शब्दज्ञाने घात केला, असं जे तुकाराम महाराज म्हणतात, त्याचा तो अर्थ आहे की काही गोष्टी सांगू नयेत की सांगाव्यात, असा एक प्रश्न येतो. तर जे आपल्याला माहिती आहे ते लोकांना सांगावं, पण ते सांगत असताना आपल्याला जमतं का, आपण असे वागतोय का, हे त्या त्या व्यक्तीने किंवा त्या शिष्याने लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून शब्दज्ञान म्हणजे आत्मज्ञान नव्हे, लक्षात ठेवा. शब्दज्ञान ही पायरी आहे, स्टेप आहे, वाईट काहीच नाही आहे. शब्दज्ञानाशिवाय पुढे आत्मज्ञान होऊ शकत नाही. पण आत्मज्ञान होणं ही कृपा होणं आहे आणि शब्दज्ञान आत्मसात करणं ही सद्गुरूची कृपा, सद्गुरू कृपा करणं आहे. या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. पण शब्दज्ञान घेताना जो शिष्य अधिक अधिक नम्र होतो, त्या शब्दज्ञानातून सुद्धा तिथे त्याच्याकडे अधिक अधिक सद्गुरू भक्ती असते. महत्वाचा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की हा ज्ञानमार्ग असल्यामुळे ज्ञानातून शब्दज्ञानाच्या द्वारे जेव्हा ज्ञानाचा अहंकार येण्याची बरीचशी संभावना असते. कारण आपल्याला हे कळतंय, माहिती आहे. बऱ्याच वेळा सद्गुरू तोच विषय पुन्हा पुन्हा सांगतात, तेव्हा किती वेळा हेच सांगतायत, आपल्याला माहिती आहे असं पण वाटतं बऱ्याच लोकांना. पण सद्गुरूंकडनं जे ज्ञान दिलं जातं ते त्या त्या समोरच्या व्यक्तींना कुठे ना कुठे प्रत्येकाला उपयुक्त असतं. कारण सद्गुरू हे ठरवून ज्ञान देत नसतात, तर त्यांच्याकडनं ते प्रज्ञाशक्तीच्या द्वारे ते मार्गदर्शन होत असतं. आणि त्यामुळे ती प्रज्ञाशक्तीचं कार्य म्हणजे परमेश्वरी शक्तीचं ते कार्य आहे. हा पहिला बोध लक्षात ठेवायचा की हे सगळं परमेश्वराचं कार्य. आणि म्हणून आपली प्रत्येक कृती ही ईश्वर स्मरण किंवा सद्गुरू स्मरणात असायला हवी, हे प्रत्येक शिष्याने लक्षात घ्यायला हवं. कारण भक्ती ही सोपी नाही. भक्ती, खरी भक्ती, वरवरची भक्ती सोपी आहे की सद्गुरूंचं स्मरण करणं, मनाने सद्गुरूंना समजा काही गोष्टी सांगणं
किंवा त्याच्यातून परत परत ती भक्ती करणं, ही सुरुवातीच्या पायऱ्या आहेत सगळ्यात. वाईट काहीच नाहीये, स्टेप्स आहेत. की तिथे मानसपूजा येते, ती सुद्धा एक महत्वाची स्टेप आहे. कारण तिथे शरणागतीसाठी तसं शिष्याचं मन अनुकूल व्हायला लागतं. सतत सद्गुरू स्मरण, सद्गुरूंच्या ज्ञानाचं स्मरण, किंवा सद्गुरूंमुळे आपल्याकडे काही काही गोष्टी आपल्याकडे उपयुक्त, म्हणजे आपल्याला उपयोगी पडण्यासारख्या झालेल्या असतात. तिथे प्रपंच असो आणि परमार्थ दोन्ही ठिकाणी जे जे काही मिळत असं त्यातून सद्गुरूंची भक्ती व्हायला हवी, की सद्गुरूंच्या प्रती अधिक अधिक शरणागत व्हायला हवं. आणि हे अधिक अधिक शरणागत होता होता जेव्हा प्रत्यक्ष त्या शिष्याच्या ठिकाणी ते ज्ञान आत्मसात होतं, की तिथे सहजपणे ते ज्ञान प्रगट व्हायला लागतं. तिथे प्रज्ञाशक्ती जागृत होते. जेव्हा प्रज्ञाशक्ती जागृत होते तेव्हाच सद्गुरू कृपा होते. लक्षात घ्या, तिथे तीच सद्गुरू कृपा होणं आहे. आणि म्हणून सद्गुरूंचं ज्ञान आणि सद्गुरूंचं स्मरण ज्या शिष्याकडे अधिक अधिक असतं, येता जाता उठता बसता तेच स्मरण असतं, त्यामुळे त्याच्या ध्यानी मनी सद्गुरू हा जो बोध येतो. म्हणजे ध्यान सद्गुरू याचा अर्थ काय? ध्यान सद्गुरू म्हणजे सद्गुरू जसं जे ज्ञान देतात ते ज्ञान शिष्याच्या चिंतनात सतत राहायला लागलं, की त्या चिंतनातून, ध्यान म्हणजे चिंतन, सतत ध्यास लागतो, ध्यान लागतं ते म्हणतो ना आपण, की ते ध्यान लागतं सुद्धा अभ्यासातून. आणि ते जे चिंतन किंवा ते जे स्मरण पुन्हा 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 होत असतं, तेव्हा ते तिथे सद्गुरू म्हणजे शिष्याच्या ठिकाणी जी प्रज्ञा जागृत होते ते ध्यान सद्गुरू म्हणतात. म्हणजे प्रज्ञाशक्ती जिथे जागृत व्हायला लागते, प्रज्ञाशक्ती प्रगत व्हायला लागते, आणि त्यावेळेला जे असतं ते ध्यान सद्गुरू. म्हणजे सद्गुरूंच्या ज्ञानाप्रमाणे शिष्याचं अंतर्मन त्या त्या पद्धतीने ते ज्ञान प्रगट व्हायला लागतं. अंतर्मनाचं ज्ञान प्रगट होणं, तर ते अंतर्मन तसं जसं जसं दिव्यत्वाच्या दिशेने त्याची प्रगती व्हायला लागते तेव्हा ते असतं ते ध्यान सद्गुरू असतं. आणि म्हणून देहधारी सद्गुरूंचं सतत स्मरण, आणि ते स्मरण करता करता शिष्याच्या चित्तामध्ये ते रूप, स्वरूप आणि ज्ञान तिन्ही एकरूप होतात, तेव्हा असतं ते ध्यान सद्गुरू असतं. की प्रत्येक गोष्ट आपण जीवन जगत असताना सद्गुरूंनी असं सांगितलं होतं, की सद्गुरूंमुळे आपल्याला हे कळलं, आणि त्याच्यातून पुन्हा पुन्हा तिथे जितकी सद्गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त होते, काही कृतज्ञता व्यक्त होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. की कारण आपल्यावर सद्गुरूंचे इतके उपकार आहेत ही जाणीव जोपर्यंत शिष्याकडे होत नाही तोपर्यंत सद्गुरू कृपा होणार नाही. कारण कृतज्ञता इतकी असायला हवी की नुसतं सद्गुरू स्मरणातूनच सहजपणे ते ज्ञान तिथे प्रगट व्हायला लागतं. म्हणून परिवर्तन मानसिकतेमध्ये होतं. म्हणजे खरा शिष्य असतो तो व्यक्ती उरत नाही, तर तिथे ती ईश्वरी शक्तीमध्येच त्याचं रूपांतर होतं. की ती मुळात दिव्य जाणीव आहे, तीच दिव्य जाणीव त्या अवस्थेला शिष्याची जाणीव प्रगट व्हायला लागते. तेव्हा ते असं ती सद्गुरू कृपा होणं सुद्धा आहे. आणि दुसऱ्या बाजूने सद्गुरूंच्या आपल्या शिष्याच्या ठिकाणी ते ध्यान सद्गुरू प्रगट झाले असं त्याचं म्हणजे सहजपणे त्यांना कधी पण शिष्य चर्चा करतो, बोलतो, तर त्याने सहजपणे आतून ज्या वेळेला ह्या गोष्टी यायला लागतात. म्हणजे प्रज्ञाशक्ती सहज होणं म्हणजे हे प्रज्ञाशक्तीचं कार्य, अंतर्मनाचं कार्य आहे. हे परिवर्तन होणं फार आवश्यक आहे. इथे प्रत्येक वेळेला एक लक्षात ठेवायचं की शिष्याला सर्वत्र ही चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत हा बोध सतत त्याच्या अंतरात मुरला पाहिजे. पहिली अवस्था म्हणजे सद्गुरूंच्या ज्ञानातून जो भाव शिष्याकडे कसा असायला हवा की सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे, आणि हे चैतन्य स्वरूपाचीच सर्व रूप आहेत. जितकं हे चिंतन व्हायला लागतं तितकं समत्वाने पाहण्याची दृष्टी शिष्याकडे येते. कारण देहभावामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भेदभाव हा देहभावाचा स्वभाव आहे. देहभावामध्ये प्रत्येक ठिकाणी भेद येतो.
मी श्रेष्ठ आहे की तो श्रेष्ठ आहे की मी कनिष्ठ आहे, तो एक भाव असतो. आणि भेदातून पाळणं हा देहभावाचा स्वभाव आहे. मग ते धर्माच्या नावाखाली भेद असेल, जातीच्या नावाखाली भेद असेल, किंवा कोणत्याही कर्माच्या द्वारे काही जे आपल्या वाट्याला जे काही चांगली पदं मिळतात त्या अंगाने पाहण्याची दृष्टी असते शिष्याकडे, तर तो भेदभाव असेल तर त्याची प्रगती होणार नाही. त्याचा पहिला भाव म्हणजे तिथे आपल्याकडे भेदभाव कमी झाला पाहिजे आणि त्याच्यातून त्याची प्रगती होणार. हे परत लक्षात, म्हणजे की कोणीतरी जर जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली तो भेदभाव तसा घट्ट धरून तो म्हणतो मला आता हे सगळं ज्ञान झालं, तर त्याचं ते खरं ज्ञान नाही. सर्वांप्रती आपलेपणा ही पहिली खूण आहे. शिष्याकडे परिवर्तन होतंय त्याला ते सगळे आपलेच वाटले पाहिजे. तिथे भेदभाव हा उरता कामा नये. दुसरी गोष्ट, प्रत्येकाला आनंद मिळावा, प्रत्येकाला सुख मिळावं, प्रत्येकाचं भलं व्हावं, ही सहज करुणा शिष्याकडे सुद्धा यायला, जी सद्गुरूंकडे तशी शिष्याकडे यायला आहे. समोरची व्यक्ती कशी वागली तरी सुद्धा त्याच्याबद्दल करुणा असणं किंवा त्याचं भलं व्हावं ही मनात सतत जेव्हा ती प्रार्थना येते तेव्हा ते मानसिकतेमध्ये बदल झाला हे लक्षात घ्या. मानसिकतेमध्ये बदल म्हणजे काय? जिथे माझं 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 करत बसलेला शिष्य शेवटी सगळं सद्गुरूंचं आहे की परमेश्वराचं आहे ह्या भावामध्ये असतो, तेव्हा त्याचा जीवभाव बाजूला होतो आणि तिथेच देवभाव जागृत होतो. पण ही प्रोसेस आहे, अचानक ते होत नाही. साक्षात्कार म्हणजे काहीतरी पटकन काहीतरी मोठं काहीतरी घटना किंवा मोठं काहीतरी चमत्कार होतो असा प्रकार नाहीये. इथे सगळे प्रयत्न आहेत. ज्ञानाच्या अधिष्ठानावर जो शिष्य सतत प्रयत्न करतो तिथे त्याच्याकडे शरणागती येते, त्याच्याकडे सतत सद्गुरू भक्ती असते. कारण कितीही शिष्याला कळलं तरी तो सद्गुरूंच्या पुढे मोठा झाला असं कधी होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. रामकृष्ण परमहंस काही शिकलेले नव्हते. विवेकानंद अतिशय विद्वान होते, अतिशय विद्वान. पण रामकृष्णांच्या समोर स्वामी विवेकानंद हे बालकच होते. हा जो बोध आहे तो महत्वाचा लागेल. बालक होते म्हणजे काय, ते मी रामकृष्ण परमहंसपेक्षा पुढे गेलो असं कधी म्हणू शकत नव्हते. कारण तिथे जी कृतज्ञता असते, ती शरणागती असते, ती शरणागतीतूनच त्या शिष्याचं महात्म्य प्रगट व्हायला लागतं. त्याला सद्गुरूंचं महात्म्यापुढे तो शरणागत असतो. जसं ज्ञानेश्वर माऊलींना निवृत्तीनाथांबद्दल जरी मोठे बंधू असले तरी सद्गुरू म्हणजे एक भावना होती, कृतज्ञता होती, शरणागती होती की त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये सद्गुरूंमुळे हे झालंय, सद्गुरूंमुळे हे चाललंय, हा जो भाव त्यांच्याकडे होता. त्यामुळे जरी आत्मज्ञानी ज्ञानेश्वर झाले तरी निवृत्तीनाथांच्या समोर ते त्यांचे शिष्य म्हणूनच त्यांच्यासमोर उभे राहिले की त्यांच्यासमोर बसू लागले. हे लक्षात ठेवा. किंबहुना ज्ञानेश्वरी सगळी जी येते ते माझ्या सद्गुरूंमुळे हे ज्ञान प्रगट होतं, हीच भावना त्यांच्याकडे सतत असायची आणि त्याच्यातून ते सतत सद्गुरूंचं महात्म्य सांगायचे. म्हणून शिष्याकडे जी शरणागती आहे किंवा शिष्याकडे जी नम्रता आहे ती भक्तीतून येते. उदाहरण सांगता तुमच्या लक्षात येईल की हल्लीच्या काळामध्ये गोंदवलेकर महाराजांचे शिष्य म्हणून ज्यांना आपण ओळखतो बेलसरे भाऊ, अतिशय कडक होता माणूस, रागट होते, विद्वान होते, अगदी मानसशास्त्राचा त्याने अभ्यास केलेला होता. मानसशास्त्रावर मुलांना ते त्या सिद्धार्थ कॉलेजमधून शिकवत होते, चिकित्सक होते. पण जेव्हा ते तात्यासाहेब केतकरांना भेटले आणि त्यांच्या मुखातून गोंदवलेकर महाराजांचा मार्गदर्शन होतंय हा बोध त्यांना व्हायला लागला, तेव्हा त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल झाला सगळा. विद्वान होते म्हणजे पाश्चिमात्य शास्त्र, पाश्चिमात्य जे विद्वान आहेत त्यांनी जे सांगितलेलं मार्गदर्शन त्यांनी त्यांना चांगलं माहिती होतं. पण ते शास्त्र म्हटल्यावर अभ्यास करून ते सगळं माहिती होतं. एकदा एका दुसऱ्या त्यांच्या गुरुबंधूंना तेच सांगत होते, इथे ही पुस्तकं आहेत ना ही मी सगळी वाचलेली आहेत, मी त्यांनी वाचलेली होती. पण जे गोंदवलेकर महाराजांसमोर सगळी ते फुकट आहेत.
म्हणजे जी शरणागती म्हणतो म्हणजे कसं असतं, विद्वान आहे म्हणून मला सगळं माहिती आहे, हे शास्त्र माहिती आहे, ते शास्त्र माहिती आहे. पण म्हटलं त्यांचं एवढंच आहे. गोंदवलकर म्हणजे तिथे कोण होते खरं? केतकर, भाऊसाहेब केतकर, ज्यांना भाऊसाहेब नाही त्यांना तात्यासाहेब केतकर, म्हणजे भाऊसाहेबांचा मुलगा, की तात्यासाहेब केतकर लहानपणापासून गोंदवलकर महाराजांच्या समोरच मोठे झाले. भाऊसाहेब केतकर इंजिनियर होते, पण जेव्हा कामासाठी बाहेर गावी जातो तर गोंदवलकर महाराजांनी त्यांच्या मुलांना इथेच राहू दे म्हटलं, गोंदवल्यालाच ठेवलं त्यांनी. त्यामुळे त्यांचं खूप काही शिक्षण झालेलं नव्हतं. पण गोंदवलकर महाराजांच्या सान्निध्यात राहून राहून त्यांच्या अंतर्मनामध्ये इतकं परिवर्तन झालं होतं की ते असं म्हटलं जायचं की ते पेटीवर बसले आणि मग ते त्यावेळेला समोरच्या बेलसरे भाऊ किंवा अनेक जे गुरुबंधू असतील ते उभे बसले आणि त्यांनी प्रश्न विचारला की गोंदवलकर महाराजांच्या आवाजामध्ये ते सगळं प्रत्यक्ष गोंदवलकर महाराजच बोलतायत. हे समोरच्या शिष्याला जाणवायचं की हे गोंदवलकर महाराजच बोलतात आणि गोंदवलकर महाराजांच्या अंगानेच ते सांगत जायचे. हे सगळं होतं कसं? तर ते अंतर्मनामध्ये जेव्हा हा जो बोध निर्माण होतो आणि त्या अंतर्मनाच्या द्वारे ते सगळं प्रकट होतं आणि त्याच्यातून ते मार्गदर्शन. सर्वसाधारण माणसाला ते खरं म्हणजे अंधश्रद्धा वाटेल खरं सांगायचं तर. 35 वर्षापूर्वी म्हणजे ते अनेक वर्षापूर्वी म्हणा, गोंदवलकर महाराजांचं कार्य झालं, ते समाधीस्थ झाले होते आणि त्यानंतर तात्यासाहेबांच्या सान्निध्यात हे बेलसरे भाऊ आले. चिकित्सक माणूस, कडक माणूस, स्वतःला अभिमान होता ज्ञानाचा त्यांना. तो माणूस शरणागत झाला शेवटी की त्यांचं आज म्हणून आपलं हे पुस्तकी ज्ञान इथे उपयोगी पडत नाही, तिथे कसं आपल्याला स्वतःकडे बदल व्हायला पाहिजे हा बोध त्यांच्याकडे व्हायला लागला. आणि तो बोध इतका प्रचंड होता त्यांच्याकडे की शरणागती म्हणजे काय? सद्गुरूंनी सांगावं आणि आपण करावं, इतकी शरणागती त्यांच्याकडे. ते तिथे त्यांचं बुद्धी चालवायचा प्रयत्न केला नाही. एकदा शिष्यत्व स्वीकारलं म्हणून सद्गुरू करताना आधी पारख करावी, खरा सद्गुरू आहे की कसा आहे. पण एकदा सद्गुरू म्हणून ते जे कळलं की ते ज्ञान आहे, सद्गुरू तत्व आहे, की मग तिथे पूर्ण शरणागती हवी. म्हणून त्या काळामध्ये ते हिंदू कॉलनीमध्ये राहत होते आणि तिथे जेव्हा दंगल झाली त्या काळामध्ये तर त्यांनी आणि आता सद्गुरू म्हणजे कोण हे तात्यासाहेब केतकर मालाड लढायचे. आजही त्यांचं तिथे ती बिल्डिंग आहे. तर त्यांनी त्यांना विचारलं काय करावं. यांनी सांगितलं घरदार लुटून द्यावं आणि दोघांनी पती पत्नीने फक्त गरजेपुरते कपडे वगैरे ते घेऊन मालाडले यावं. आता तुम्ही विचार करा, आपलं घरदार लुटून म्हणजे घरचं सगळं सामान वगैरे लोकांना वाटून टाका. ते स्टेशनवर गेले, तिथल्या हमालांना बोलवलं, दादर स्टेशनच्या जवळ हिंदू कॉलनी, आणि सांग ज्याला पाहिजे ते घेऊन जा. तुम्ही विचार करा, बेलसेरे भाऊ आणि त्यांची पत्नी, अति पत्नीने नाही म्हटलं नाही, काही नाही म्हटलं आणि सगळं घर लुटलं गेलं. प्रत्येकाने ज्याला हवं ते घेऊन गेले आणि दोघं पत्नीने एक पिशवी घेऊन मालाडला गेले. शरणागती, त्याला म्हणतात शरणागती, की सद्गुरूंनी सांगावं आणि आपल्याकडनं ते व्हायलाच हवं. त्यावेळेला तिथे जे तात्यासाहेब केतकर होते ते जेव्हा पेटीवर बसले आणि म्हणजे गोंदवलकर महाराजांच्या आविर्भावात म्हणा, मी आज प्रसन्न आहे, तू असा सोडून आलास. परीक्षा होती ती आणि तिथे मालाडलाच त्यांनी त्यांना ठेवलं स्वतःच्या. आपण दोघं एकत्र आहे ना, मग काय व्हायचं होईल. कळलं ना. म्हणजे ही जी शरणागती म्हणतो ना, ती शरणागती इतक्या प्रचंड. इथे जरासं मनाच्या विरुद्ध काय ते झालं की आपल्याला राग येतो, सद्गुरूंचा पण राग येतो, सगळ्यांचा राग येतो. असं होत असेल तर ती शरणागती नाही. म्हणून म्हटलं ना, ह्या काही गोष्टी इतक्या समजून घ्यायला हव्यात शिष्याला, की आपल्याकडचा राग येणं हा अहंकार आहे. सद्गुरूंचं कडून ज्या प्रज्ञाशक्तीच्या द्वारे जे मार्गदर्शन होत असतं त्यामध्ये बऱ्याच गोष्टी येत असतात आणि ते सगळं ईश्वरी मार्गदर्शन असतं. हा जो भाव शिष्याकडे असेल तर ते शरणागती असते. म्हणजे सद्गुरू हा व्यक्ती उरत नाही शिष्यासाठी, ती ईश्वरी शक्तीच असते. आणि ती ईश्वरी शक्ती हाच आहे की देवच आहे हा भाव तिथे येतो ना, तेव्हा ती शरणागती येते.
म्हणून छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांचं ऐकलं तर गंमत आहे की एकदा दुसरे गुरुबंधू आणि ते म्हणजे सगळे चर्चा तर व्हायची, खूप त्यांचं सगळं एकत्रित सगळेच असायचे तिथे. तर त्या गुरुबंधूंची पत्नी वारली आणि थोड्या दिवसांनी त्यांनी दुसरं लग्न करायचं ठरवलं. ह्यांना राग आला. आता ह्यांना राग कशाला यायला पाहिजे? अरे म्हटलं, तुम्हाला एक तर सगळा प्रपंच आता तुमचं संपलाय, तर लगेच आता परमार्थाला लागा, ही त्यांची भावना होती बेलसरे भाऊंची. आणि त्यांना झापलं. त्याने काय माणूस आहे, एवढं सगळं झाल्यानंतर परत दुसरं लग्न कशाला करायला पाहिजे? तो बिचारा शिक्षक काही बोलला नाही ना. संध्याकाळच्या वेळेला परत ते त्यांच्या सद्गुरूंकडे, म्हणजे तात्यासाहेब केतकरांच्या त्या पेटीवर बसतात त्यावेळेला ते गोंधळ महाराजांकडे गेले, हा भावात गेले. तर ते तिथून त्यांनी सांगितलं, बेलसरे भाऊ तुम्ही काही बरोबर केलं नाही. त्यांना कळलं मी काय बरोबर केलं नाही. म्हणजे आता त्यांना कसं कळलं, काय कळलं असं आपण म्हणतो ना. तर ते म्हणाले, प्रत्येकाचं जे कर्म आहे की प्रत्येकानं त्याच्यावर तुमचा आग्रह असता का, तू असंच केलं पाहिजे, असं तू कशाने सांगायला पाहिजे. त्याने काय केलं त्यांच्या संतुष्टी. पण त्यावेळेस त्या शिष्याने आणखीन सांगितलं होतं, मी सद्गुरूंना विचारलं आणि सद्गुरूने मला हो म्हटलं. ह्यानं आणखीन अरे ह्यांना तरी कळतं की नाही सद्गुरू म्हणजे कसा अहंकार असतो ते सांगा. तर ते म्हणाले, मी त्याला असं सांगितलं, जसं मी केलं तसं तू कर. म्हणजे गोंदवलकर महाराजांनी पण दुसरं लग्न केलं होतं, लक्षात घ्या. आणि दुसरं लग्न केलं होतं त्यावेळेला त्यांची पत्नी अंध होती. त्या काळातली गोष्ट आहे. अंध स्त्रीला कोण लग्न करणार? पण त्या अंध स्त्रीला एक आधार व्हावा म्हणून त्यांनी लग्न काढ. म्हणून ह्यांना पण त्याने सांगितलं, जसं मी केलं तसं तू कर. त्यांनी सुद्धा अंध स्त्रीशी लग्न केलं. कशी एक म्हणजे म्हणून म्हणतो, प्रपंचाच्या अंगाने आपल्याला ह्या गोष्टी पटतील न पटतील, पण जेथे सद्गुरू आणि शिष्यामध्ये जे नातं आहे की सद्गुरूंचं मार्गदर्शन झालं की त्याचप्रमाणे झालं. ते जेव्हा ते कळलं तर बेलसर भाऊंना शॉक लागला, अरे मी उगीच काहीतरी बडबड. आणि मग त्यांनी सांगितलं की जर आपलं चुकतं तर तुम्ही क्षमा मागितली पाहिजे. ते तसेच ताडकन निघून गेले त्या दुसऱ्या गुरुबंधूच्या घरी आणि त्यांनी क्षमा मागितली. हिंमत आहे तुमची क्षमा मागायची किंमत. म्हणून म्हटलं की ते परिवर्तन, मानसिकतेमध्ये जी बदल व्हायला पाहिजे ना, ती बदल आहे तिथे. मला माहिती आहे हे चुकतंय, हे बरोबर आहे, असं ज्यावेळेला सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अंगाने एखादा शिष्य जर चुका काढत बसला तर त्यात शरणागती नसते. सद्गुरूंकडनं जे ज्ञान दिलं जातं ते काळाच्या कसोटीवर टिकत असतं. लक्षात. त्या क्षणी कदाचित आपल्याला ते चुकीचं वाटत असेल, एखाद्या शिष्याचं तेवढं हुशार आहे वाटतं, अरे एक असं कसं सांगितलं. पण काळाच्या कसोटीवर सद्गुरू जे सांगतात तेच बरोबर असतं, हे परत लक्षात. ते प्रज्ञाशक्तीच्या द्वारे होत असतं. म्हणून हे सगळं गुरु शिष्य हे जे नातं आपण म्हणतो ते नातं नसतं, तर ते जन्मोजन्मीचं आतं असतं. जिथे शिष्य आणि सद्गुरू हे जन्मोजन्मी पुन्हा 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 त्यांचा तो मार्ग तसाच चालत असतो, कारण तिथे दिव्यत्वाच्या दिशेने त्यांचा तो मार्ग असतो. म्हणून आपला जीवनाचा प्रवास परमात्म्या स्वरूपाशी एकरूप झाला पाहिजे, हे लक्षात ठेवा. जितकं परमात्म्याचं स्वरूप आहे, अनंत स्वरूप आहे, सद्गुरूंचं मार्गदर्शन हे परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होण्याच्या दिशेने असतं. ही ज्याच्याकडे श्रद्धा असते तिथे ही मानसिकता बदलते. या सद्गुरूने असं सांगितलंय तर आपल्याला असं केलंच पाहिजे, तिथे शंका काही उरता कामा नये. म्हणजे इथे असं का म्हणतोय आपण, कारण शरणागती इथे असते की काळाच्या कसोटीवर सद्गुरू जे सांगत असतात तेच बरोबर असतं. पण त्या वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमधून आपण विचार करत असताना कधी कधी त्या गोष्टी आपल्याला कदाचित पटत नाहीत. असंही होतं बऱ्याच वेळेला, अरे असं कसं, असंही वाटतं. पण काळाच्या कसोटीवर त्या सगळ्या गोष्टी बरोबरच आहेत हे परत कळेल. कारण जो शिष्य त्याच्या श्रद्धेने, भावनेने सद्गुरू जे सांगतायत त्याप्रमाणेच करण्याचा प्रयत्न करतो, त्याचंच भलं होतं, त्याच्यावरच सद्गुरूंची कृपा होते. लक्षात ठेवा, सतत सद्गुरू कृपा होणं म्हणजे हे दिव्य ज्ञान प्रगट होणं. लक्षात ठेवा. आणि हे दिव्य ज्ञान प्रगट होताना अनंत स्वरूप, परमात्म स्वरूप जे आहे त्या परमात्म्या स्वरूपाशी तादात्म्य स्वीकारलं जातं की तादात्म्य होतं, तसंच्या तसं त्या तत्वाशी सहजपणे जीवनाचा प्रवास चालू होतो. शिष्याचाही, सद्गुरूंचा तो प्रवास असतोच.
म्हणून सद्गुरूंचा सगळा प्रवास हा परब्रह्माच्या अंगाने चालू असतं. शिष्या जितका शरणागत होईल, जितका समर्पित होईल, तशी त्याची मनोअवस्था बदलत जाते आणि तेव्हा त्याचाही तोच प्रवास तसा चालू होतो. म्हणून गुरु आणि शिष्य जेव्हा त्या आत्मज्ञानाच्या अवस्थेला जेव्हा एकत्र येतात, तेव्हा एका जनार्दनी एकपणे उभा. चैतन्याची शोभा शोभवित. हे जे एकनाथ महाराज म्हणतात की एका जनार्दनी एकपणे उभा, एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभवित, शोभवित, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथांचा नाथ जनार्दन, जनार्दन. ही एकात्मता आहे की ते एका जनार्दन, एकनाथ आणि जनार्दन एकपणे उभा आहे. मग एकपणे कोण उभा आहे? जनार्दनच उभा आहे. तिथे एकनाथ नाही बोलला, कळलं? एकनाथ तिथे एकनाथाचं अस्तित्व हे जनार्दनाच्या स्वरूपाप्रमाणे म्हणजे सद्गुरू स्वरूपाप्रमाणे त्याचं अस्तित्व असतं. तेव्हाच ती चैतन्याची शोभा शोभवली जाते. तिथेच तो चैतन्याचं प्रगटीकरण होत असतं. आणि थोडे माय जगन्नाथ आणि बाप जगन्नाथ म्हणजे सर्व जे काही आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, सद्गुरू स्वरूपच आहे. सद्गुरू स्वरूप आणि चैतन्य स्वरूप वेगळं नाही, लक्षात घ्या परत. म्हणून देहाच्या अपेक्षेत सद्गुरू आणि सद्गुरूंना देहाच्या अपेक्षेत पाहणं ही प्राथमिक अवस्था आहे. पण जसजसं सद्गुरूंचं ज्ञान आत्मसात व्हायला लागतं तेव्हा ते परब्रह्मच आहे हा बोध शिष्याकडे अधिक अधिक उत्कटतेने प्रगट व्हायला लागतो. जितकं हे ज्ञान आत्मसात व्हायला लागतं की हे ज्ञान आपल्याला आधी कळलं नव्हतं, आता कळलं असं जे प्रत्येक वेळेला वाटत असतं, त्यावेळेला तो सद्गुरूंप्रती अधिक अधिक शरणागत होत असतो आणि त्या बोधामध्ये त्याची प्रगती होत असते. म्हणून सर्व काही आहे ते सद्गुरू भक्तीमध्ये, खरी भक्ती. वेगळ्या वेगळ्या भक्ती आपण म्हणत असतो की प्रपंचाच्या अंगाने आपल्याला हे हवं ते हवं, अशी भक्ती बऱ्याच लोकांची असते. पण प्रपंचाच्या पलीकडे ज्या परमार्थाच्या अंगाने ती भक्ती वाढत जाते तेव्हा खरं शिष्याचं कोटकल्याण होतं आणि तीच सद्गुरू कृपा होते. म्हणून बरेच साधक जे खऱ्या अंगाने सद्गुरूंना शरणागत होत असतात, लोकांना दाखवण्यासाठी शरणागती नव्हे, या हृदयीचे त्या हृदयी अशी ती अवस्था असते. तो शिष्य कितीही दूर असेल पण तो जो शिष्य खऱ्या अर्थाने शरणागत होत असतो तिथे सद्गुरूची कृपा होतच राहणार. तिथे सद्गुरू आणि शिष्याचं आंतरिक या हृदयीचे त्या हृदयी हा बोध तिथे प्रगटच होत असतो. आणि त्यामुळे हे तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान सद्गुरू भक्तीमध्ये सहज प्रगट होतं. आणि म्हणून सद्गुरू भक्ती ही सर्व देवांच्या भक्तीमध्ये श्रेष्ठ भक्ती आहे असं संत सांगतात, कारण त्यांचा तो अनुभव असतो. म्हणून ही अनुभूती सर्वांना यावी अशी सद्गुरुचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.